सांगितलं होतं ना काल आपली ती चर्चा झाली छंद आहे का नाही. आता बघा काय ठीक आहे होतं ओपन. काय झालं हां झालं. आपण हे काय करतोय शांतीपाठ म्हणतो का नाही. हां मग हे शांतीपाठामध्ये हा काय इथं कंसात दिलं आहे का नाही. हे काय असतात छंद असतात. समजलं का नाही. आणि तिथं त्या छंदाला ते म्हणलं तरच काय होतं आहे सांगितलं बरोबर. हां चाल लागते म्हणजे ऱ्हस्व दीर्घ चुकत नाहीत त्यातले शब्द आहे ना. जसं उदाहरणार्थ चौपाई. चौपाईला अनेक प्रकारचे छंद लागू शकतात. अनेक आहेत भरपूर आहेत है ना. तुम्हाला बेसिक सांगायचं म्हणलं तर काय आहे आपण काय म्हणतो नेहमी शांतीनाथ मुख शशी ओनहारी व्रत संयम बास कळलं ना. चाल सगळं नका खूप चाली सांगायचे ना नाही तर पूजा व्हायची सगळी. एक चाल कळली का नाही तुम्हाला है ना. आता ही लक्षात राहत नाही समजा चौपायला दुसरी कुठली चाल लागू शकते है ना. आपण ही लावतो का नाही ऋषभदेव कल्याण कराय चाल लावतो का नाही ती पण चौपाईच आहे है ना. शांतीनाथ चल निष्काम शांतीनाथ मुख शशी उनहारी शील गुण व्रत संयमधारी लखन एक सो निरखत नयन कमल दल. बस कळलं का नाही है ना. ही चाल आपलं लक्षात ठेवायला समजलं ना. रघुपती राघव किंवा हु स्वतंत्र निश्चल निष्काम जे काही तुम्हाला शब्दात राहील किंवा जे काही लक्षात राहील है ना. तर ही चाल अजून अनुएक चाल आहेत. आता मी इथे सगळ्या सांगत बसणं शक्य नाही बेसिक. मग ती चाल लावली ना तरच काय होतं आहे ते म्हणता येतं. हळूहळू सगळ्या चाली शिकवतो तुम्ही. आता कसा इंटरेस्ट फक्त ते लक्षात ठेवावे लागतील. आता काय मग पुढे तुम्ही सगळे विधान करू शकताल. नाही खरं आहे चांगलं आहे कारण मी बघितलं खूप वेळा काय तुम्ही विधान करत असता आहे ना पर्सनली पण काय चाली अशा लावताना की त्यामुळं मग ती मग सगळी पुरुष म्हणतात काय नाही तुम्ही येऊन बसत जावा म्हणते. मी जरा थोडंसं चालीचं ज्ञान नाही ना तुम्हाला त्यामुळे ते जर झालं ना मग छान तुम्हाला पण म्हणण्याला चांगलं वाटेल. पण प्रत्येक वेळेस वेगवेगळी चाल लावून म्हणलं का नाही की अजून भक्ती जरा हे त्यात आपल्याला जी चाल आवडते त्या चाली जर म्हणलं का नाही मग अजून मजा वेगळीच आहे का नाही. त्यामुळे हे छंदशास्त्राचं ज्ञान आपलं आता हे हिंदीचे वेगळे असतात थोडे आणि संस्कृतचे हे असतात पण बेसिकली आता आपण सांगतोय. पुढं वसंत तिलका सांगितलं तुम्हाला कुठली चाल लावायची. वसंत तिलकाला सांगितलं होतं का नाही. भक्तांबर भक्तांबर म्हणू नका काय परत अजून एवढं सांगू सुद्धा भक्तांबर कळलं का नाही. भक्तांबरची चाल लागते अजून पण चाली लागत आहेत आहे ना. परंतु आता एक तर लक्षात ठेवा मग मी सांगतो पुढं परत हळूहळू हळूहळू है ना. पूजे जिने मुकुट हार किरीटला है ना. बस नको जास्त. हां पुढे इंद्रवज्रा है ना. तर ही कशी संपूजकोंको प्रतिमालकोंको यतीनको यतिनायकोंको राजा प्रजा राष्ट्र सुदेश कोले ही जे सुखी हे जिन शांती. कळलं का नाही. संपूजकानां प्रतिपालकानां कळलं का नाही. ते इंद्रवज्रा थोडं लक्षात ठेवायला लागणार काय काय चाली किंवा मग त्याच्या परिचित असतात ते हा ना. आता पुढं काय आहे आता हिथं आली श्रद्धरा. आता हिथं गडबड होत होती जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणत होता. आता म्हणा बरं हां म्हणा बरं हां मला माहीत होतं ते तुम्ही स्वल्पविराम बघू थांबायला लागलाय पण ॲक्च्युली जर चालीत म्हणायचं असेल तर ते बसत नाही ना कारण तुम्ही शार्दूल विक्रीत लावायला लागलाय. कळलं का नाही. मला माहिती आहे त्याचे संस्कार बसलेत है ना म्हणून ती तशीच शार्दूल विक्रीत है ना. अरहंतो ती चाल लावायचा प्रयत्न केला जातोय
कळलं? म्हणून ते बरोबर होवे चोरी न जारी सुसमय वरद ते असं करावं लागते ना, है ना. हो ना दुष्काळ असं ते करत होतो, ते सगळं चुकतंय कारण शार्दूल विकडीत छंद लावताय. मग छंद कसा आहे तर हे होवे सारी आपण हां हां गाय कायोत्सर्गाय तांगो होवे सारी प्रजा को सुख बलयुत हो धर्मधारी नरेशा होवे वर्षा समय पे तिल भर न रहे व्याधियों का अंदेशा होवे चोरी न जारी सुसमय वरते हो न दुष्काल मारी सारे ही देश धारे जिनवर ऋषको जो सदा सौख्यकारी. बसला का नाही? कळलं नाही? बरोबर पॉज बसा. आणि तुम्ही जर ही चाल लावली कुठली शार्दूल विक्रीची तर ते बसतच नाही. बसत नाही म्हणजे ठीक आहे, ते ओढून ताणून केलं जात आहे सवय लागली म्हणून, परंतु वास्तविक अशा प्रकारे आहे. मग तसं तिथं काय स्वर्गाय तांगो तिथं पण तेच घडतं आहे. तुम्ही दुसरी चाल लावली की ते नाहीच होणार. दुसरी म्हणजे स्त्रकधराला रूप लावा, कुठल्या पण अनेक चाली लावा, पण शार्दूल विक्रीची किंवा दुसऱ्या छंदाची चाल त्याला लावायला गेलो तर तिथं ते मिसमॅच होणार. कळलं का नाही? असं. आणि पुढं काय आता दोहा छंद तो तर सगळ्यांना माहितीच आहे. दोहाचे सुद्धा भरपूर लावू शकतोय, पण बेसिकली तर सगळ्यांना माहिती आहे. कुठला आहे? घाती कर्म जिन नाश करी शांती करो सब जगत में वृषभादिक जिन. हे तर आपण नेहमी लावतोय. अजून पण वेगळ्या लावू शकता है ना. कुठल्या हे विधी ठाडो होय की घाती कर्म जिन नाश करी केवल राज शांती करो सब. आलं का? समजलं का नाही? हे विधीची लावू शकता. भरपूर आहेत. दोह्याला तर काय बोलूच नका, एवढ्या आहेत ना, कुठल्याही कशाही लावू शकतो आहे ना. पण आता मला जास्त घाबरतोय की सांगू का नको, म्हणजे एवढं तर बेसिक तर ठेवा. ज्यांना अजून विशेष जाणायचं आहे, जसं आम्ही कसं प्रत्येक वेळेस दोह्याला वेगळे लावतो का नाही, तसे मग ते वेगवेगळं मग तसं पूर्ण हेच करायला लागतं, त्याचा चार्टच बनवायचा आहे ना. आणि मग ते सगळं प्रॅक्टिस करायला लागते, नुसतं म्हणून नाही, त्याला प्रॅक्टिस करायला लागते त्या भजनांची. आणि मग ते होऊन जातं, काय अवघड नाही. आणि पण व्हावं, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी करावं. ठीक आहे ना. आत्ता बेसिक तर जाऊया पुढं. मंदाक्रांता शास्त्रों का हो पठन सुखदा लाभ सत्संगति का सदृतों का सुजस कह के दोष ढांकू सभी का बोलो प्यारे वचन हित के आपका रूप ल्याऊ तोलो से चरण जिनके. झालं का आहे ना. आता हे नुसतं तो हे आम्हाला माहितीच आहे. हे इथं बघून म्हणताय. मी तुम्हाला एक टास्क देणार आहे. कुठला टास्क माहिती आहे का? समयसार कलश काढायचं आहे ना. आणि हे मंदाक्रांताचा कुठला छंद आहे? दोह्याचा नाही आहे ना. स्त्रकधराचा कुठला छंद आहे समयसार कलशमध्ये? इंद्रवज्राचा कुठला आहे? वसंतील का कुठला आहे? कळलं का नाही? आणि चौपाई नाही, चौपाई हिंदीवाले. ठीक आहे ना. तर हे छंद कुठले आहेत हे काय करायचं तुम्हाला? हां, मी सगळे नाही पण एक तरी काढा. ॲटलिस्ट प्रत्येकाचा वेगवेगळा तरी येईल का नाही? ॲटलिस्ट एक तरी काढा आणि मला तिथं सांगा समयसारचा कलश नंबर कुठला, ग्रुप नंबरमध्ये सांगून टाका. समजलं का नाही? काय आणि नुसतं म्हणायचं नाही ना तर तिथं चौपाई मिळाला आम्हाला, हे केलं, असं नाही करायचं. तिथं म्हणा तुम्ही जी चाल तुम्हाला इथं शिकवली आहे का नाही, तिथं त्याच चालीमध्ये तो संस्कृत श्लोक म्हणता येतो का प्रयत्न करा. तर ते छंदशास्त्र शिकल्याचा फायदा ना. नाहीतर मग काय नुसतं आपलं हे झालं. कारण ही तर तुम्हाला चाल माहिती आहे, इथं शास्त्रों का हो हे नेहमीच आहे. पण एखादा श्लोक नवीन येतो तेव्हा काय होतं, मग आपल्याला कळत नाही कुठली चाल लावायची, कळलं नाही. त्यासाठी त्यातला एक हुडकून ती चाल तिथं म्हणून मग नंबर टाका. कळलं का नाही? टास्क समजला ना. आता पुढं काय छंद आहे? आर्या आहे ना. फक्त समयसार कलशमध्ये दोहा चौपाई नाही आहे, ते हिंदी छंद आहेत. कळलं का नाही?
तर आर्यछंद, आर्यछंद काय लावतो आपण? तव पद मेरे हिय में, मम हिय तेरे पुनीत चरणों में. बस है ना, बस. मग हे काय, ही कुठली चाल आहे सांगा बर? आर्या. पण कुठं अजून लावतो आपण? अजून कुठं लावतो? नाही. नमस्कार मंत्रात पण आहे, ठीक आहे, पण अजून कुठं लावतो? हां 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 हां. असं तुम्हाला फक्त आपलं काय आठवतंय का बघा? लावतोय. काय करावं? हां, नाही आठवत आहे ना. अहो सगळे प्राकृत गाथा आपल्या काय आहे, समयसार असो, नियमसार असो, काय असो, आर्य छंदातच आहेत. कळलं का नाही? म्हणून तर ध्यानामध्ये वगैरे नाही का, केवल नान सहाओ, केवल दंसन सहाओ सुहमयो. ऐकलंय का नाही? हां मग है ना. आता वंदित तुला पण वेगळी लावत होतो, पण ती पण इथं जसं वंदित तू सौवसिद्धे धुवमचल मनोवमं गदिं पत्ते ओछामी समय पाहुड मिनमोसुद केवली भणिदम. जर भरभर म्हणायचं असेल तर हीच चाल लावतो. कळालं का नाही? स्लो म्हणायचं असेल तर मग आपली वंदितूची स्लो कशी लावतो? वंदितू सौवसिद्धे धुवमचल मनोवमं. तसं इकडं तव पद मेरे हिय में, मम हिय तेरे पुनीत चरणों में. तब लो लीन रहो प्रभु, जब लो पाया न मुक्ति पद मैंने. आलं का? जमलं का नाही? कळलं का आता? मग सगळे प्राकृत गाथा कशात आहेत? आर्या छंदात आहेत. थोडाफार कधी कुठं फरक पडला तर जरा वेगळं होतं, आहे का नाही? मग तसं ट्राय तुम्ही करून या, आहे का नाही? एस सुरासुर म्हणू सिंध वंदिदम धोद घाईकम ममलम पणमामी डमानम तित्तम धम्मस. काय विसरून गेलं बायका, काय मला काही कळत नाही. ती प्रवचनसारखं मगनाच्या विसरलाय. अवघड आहे बाबा, है ना. अजून एक सांग बा, आपलं सगळ्याचं पाठ असलेलं जीवम जीवम दवम वंदे तम सौवदास. कळलं का ना? ही फास्ट वालेली आहे, स्लो लावली तर तीच चाल. जीवम जीवम दवम जिनवर वसहेन जेन निदिठम देविंद विंद वंदम वंदे तम सौवदास. आता तुम्ही लक्षात घ्या, ह्यामध्ये चाल बदलली की आपलं किती कॉन्सन्ट्रेशन म्हणायला लागतंय, आहे का नाही? म्हणून चाल बदलायची. कळालं का नाही? नाहीतर ती नेहमीची चाल असली का नाही की काय, म्हणून मग त्यातलं रस निघून गेलेला असतो. पूजेमध्ये पण आपलं चला 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 अष्टम वसुधा पाने गो आहे का नाही? पण तीच चाल बदलून म्हणा बरं, मग बघा कसं लक्ष जातंय, आहे का नाही? ऑटोमॅटिकच काय होतं आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आहे. ह्यासाठी तुम्हाला हे शिकवतं. समजलं का नाही? बस कळलं काय छंदाचं? आता अजून तुम्हाला जाण्याची इच्छा असेल तर मग आपल्याला परत वेगळं एक्सप्लेन अजून करता येतं आहे. हे बेसिकली सांगितलेलं आहे ना. अजून जाणायचं आहे का छंदाबद्दल?